नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. ए-टी-एम पिन सेट कसा करायचा? ए-टी-एम पिन सेट करण्यासाठी आपल्याकडे मुख्यतः 3 ऑप्शन असतात. त्यामध्ये आहे ए-टी-एममध्ये जाऊन, दुसरा ऑप्शन आहे बी-ओ-बी वर्ल्ड ॲपमध्ये, तिसरा ऑप्शन आहे आय-व्ही-आर कॉल करून. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये ए-टी-एम पिन सेट कसा करायचा ए-टी-एममध्ये जाऊन हे आपण बघणार आहोत. आपल्याकडे आणखीन एक ऑप्शन आहे, ब्रांचमध्ये जाऊन आपण फिजिकल पिनसाठी रिक्वेस्ट करू शकतो. तो पिन प्रिंट होऊन आपल्या घरी येईल. अशा पद्धतीने आपल्याला 3 ते 4 ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल असतात ए-टी-एम पिन सेट करण्यासाठी. चला तर आपण बघूया ए-टी-एममध्ये जाऊन पिन सेट कसा करायचा ते. पहिल्यांदा आपल्याला ए-टी-एममध्ये जायचं आहे. ए-टी-एममध्ये गेल्यानंतर ए-टी-एम इन्सर्ट करायचं आहे. ए-टी-एम इन्सर्ट केल्यानंतर आपल्याला डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल ऑप्शन येतील. त्यामधील डोमेस्टिक ऑप्शन निवडायचं आहे. त्यानंतर आपल्याला इंग्लिश भाषा निवडायची आहे. त्यानंतर सेट ए-टी-एम पिन असा ऑप्शन येईल. तो आपल्याला ऑप्शन टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला अकाउंट नंबर 14 अंकी आपला अकाउंट नंबर एंटर करायचा आहे. 14 अंकी अकाउंट नंबर एंटर केल्यानंतर करेक्टला क्लिक करून पुन्हा एकदा आपल्याला 14 अंकी अकाउंट नंबर विचारला जाईल. तो आपल्याला अकाउंट नंबर एंटर करायचा आहे. अकाउंट नंबर एंटर केल्यानंतर करेक्टला आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर विचारण्यात येतो. आपला 10 अंकी जो अकाउंटला लिंक आहे तो मोबाईल नंबर आपल्याला इथे एंटर करायचा आहे. तो मोबाईल एंटर केल्यानंतर आपल्याला वन टाईम पासवर्ड ओ-टी-पी आपल्या मोबाईलला येईल. तो आपल्याला ओ-टी-पी इथे एंटर करायचा आहे. 4 अंकी आपल्याला ओ-टी-पी आलेला असेल, तो आपल्याला इथे ओ-टी-पी एंटर करायचा आहे. ओ-टी-पी एंटर केल्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या ए-टी-एमचा काय पिन ठेवायचा आहे 4 अंकी तो विचारला जाईल. तो तुम्हाला इथे सलग 2 वेळा 4 अंकी ए-टी-एम पिन एंटर करायचा आहे. त्यानंतर तुमचा ए-टी-एमचा पिन सेट होऊन जाईल.